विधान परिषद निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आज महायुतीकडून धैर्यशील कदम तर महाविकास आघाडीकडून बाळासाहेब पाटील यांनी आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. महायुतीकडून भाजपचे साताऱ्याचे माजी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम यांच्यासोबत अर्ज दाखल करण्यासाठी सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, उदयनराजे महाराज, सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ, जतचे आमदार गोपीचंद पडळकर, खानापूर आटपाडीचे आमदार सुहास बाबर आणि दोन्ही जिल्ह्यातील भाजपचे नेते कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माध्यमांशी बोलताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की आम्हाला पूर्ण यश मिळेल, ही निवडणूक वन वे होईल यामध्ये माझ्या मनात कोणतीही शंका नाही. विरोधकांनी जर अर्ज भरले नाही तर ते मॅनेज झाले असा आरोप होतो, तो टाळण्यासाठी ते अर्ज भरतात, नंतर आव्हान केल्यावर मागे घेतात. आमचे वरिष्ठ नेते दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी अपील केल्यावर ते मागे घेतील असं सांगून महाविकास आघाडी आपली उमेदवारी मागे घेऊन निवडणूक बिनविरोध करतील, कारण येथे वन वे निवडणूक आहे अशी अपेक्षा व्यक्त केली. सांगली सातारा स्थानीय स्वराज्य संस्थांमधून विधान परिषदेवर जाण्याच्या उमेदवारीचा निर्णय होऊन महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीने ही जागा लढावी असा निर्णय झाल्यानंतर आमच्या पहिल्या राज्याची पार्लमेंटरी बोर्ड आणि केंद्राचं पार्लमेंटरी बोर्ड यांनी धैर्यशील कदम जे सातारा जिल्ह्याचे अध्यक्ष होते, दोनदा विधानसभा लढले, स्वतःचा साखर कारखाना आहे आणि खूप कार्यकर्त्यांचं मोहोळ ज्यांच्याबरोबर आहे, नेत्यांशी सगळ्यांची अतिशय आपुलकीचे संबंध आहेत, असे धैर्यशील कदमांची उमेदवारी नक्की झाली. आज आम्ही सगळेजणं माननीय आदरणीय उदयनराजे भोसले, माननीय शिवेंद्रराजे भोसले, माननीय जयकुमार भाऊ गोरे, सुहास बाबर असे आम्ही सगळे आमदार खासदार आले आहेत, कारण 4 फॉर्म भरायचे असतात, प्रत्येकाबरोबर 5 असे 20 नेते फॉर्म भरतील असं आम्ही उमेदवारी अर्ज भरला आहे आणि वन वे निवडणूक ही होईल, पूर्ण यश मिळेल यात माझ्या मनात कोणतीही शंका नाही. विरोधकांनी सुद्धा उमेदवारी अर्ज भरलेला आहे. भरायचं लोकशाहीमध्ये विरोधकांनी जर भरला नाही तर ते मॅनेज झालं असं म्हटलं जातं. मग तेवढा आरोप टाळण्यासाठी का होईना त्यांना भरावं लागतं. मग नंतर वरिष्ठ नेत्याने आव्हान केल्यानंतर काढायचा असतो, मग तो आव्हान केल्यामुळे काढला असं होतं. आधी भरायचा म्हणून भरायचा असतो, कारण लोक म्हणतील की काय पैसे घेतले काय, त्यामुळे त्यांनी भरला आहे. आमच्या राज्याचं नेतृत्व देवेंद्रजी, एकनाथजी, सुनेत्रा वहिनी त्यांना अपील करतील की अरे बाबा इतकं वन वे आहे, कशाला सगळं हे 18 दिवस टेन्शन ठेवत आहे. पण निवडणूक झाली तर 90% मतं आम्हाला मिळतील. नेते म्हणतात की काही नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत भाजपचे, असंही राजकारणात म्हणत राहायचं असतं. हां, व्यवहारात गरजेल तो पडेल काय, जो करतो तो असं करत नाही. आम्ही कसं केलं, गेल्या आठवड्यात कसं केलं. हां, चला. आमदार बाबर आज दिसत आहेत, तानाजी पाटील मागे नाही, आमदार बाबर हे शिवसेनेचे अतिशय चांगले आमदार नेते आहेत. ते आणि एकनाथजी तानाजी पाटलांना समजवतील, भविष्यात त्यांना काही चांगलं दिलं जाईल आणि तेही उमेदवारी अर्ज मागे घेतील अशी मला खात्री आहे. मी तुमच्या माध्यमातून ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री आणि त्यांचा मित्र खूप वेळा घरी गेलो आहे, त्यांना आवाहन करतो की ठीक आहे, आता तुम्हाला भविष्यातलं काही ना काही आश्वासन मिळेल, पण तुम्ही मागे घ्या. ओके, चला. दरम्यान महायुतीतील सर्व नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवून मला उमेदवारी दिली आहे. माझ्या विजयाचा मला विश्वास वाटतो. समाजाच्या तळागाळातील प्रश्न सोडून मी त्या संधीचं सोनं करेन असं मत उमेदवार धैर्यशील कदम यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केले. भाजपनं आपल्याला उमेदवारी जाहीर केलेली आहे, आज आपण अर्ज भरलेला आहे, काय वाटतं आपल्याला आणि विजयाचा कितपत विश्वास वाटतो आपल्याला? महायुतीच्या माध्यमातून महायुतीच्या सर्व नेत्यांनी माझ्यावर विश्वास व्यक्त करून मला सातारा सांगली विधान परिषदेची निवडणूक लढण्याची संधी दिली. आमचे नेते आदरणीय या राज्याचे कर्तबगार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब आणि पक्षाचे सर्व वरिष्ठ नेते यांनी या सातारा आणि सांगली जिल्ह्यातील सर्व महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या विनंतीवरून, सूचनेवरून माझ्यासारख्या संघटनेमध्ये काम करणाऱ्या एक छोट्याशा पदाधिकाऱ्याला संधी दिली. ही संधी ही काम करण्याची संधी आहे आणि या माध्यमातून या ठिकाणी समाजातील तळागाळातील प्रश्न सोडवणे हेच
या संधीचं सोनं केल्यासारखं होईल आणि ज्या विश्वासानं नेत्यांनी माझ्यावरती जबाबदारी दिलेली आहे त्या विश्वासाला महायुतीच्या एकात्मतेला कुठेही तडा जाऊन देणार नाही असं काम यापुढं आमच्याकडनं होईल. सातारा जिल्हा परिषदेमध्ये सत्ता स्थापनेमध्ये जयाभाऊ जवळ तुमची भूमिका, सत्ता स्थापनेमुळे दुखावलेली एकनाथ शिंदेची शिवसेना या निवडणुकीत तुमच्यासोबत राहील का? या निवडणुकीची निकाल निर्णय होण्यापूर्वी सर्व महायुतीतल्या नेत्यांना मी प्रत्यक्ष जाऊन भेटलो, त्यांना विनंती केलेली आहे की यदाकदाचित मला पक्षानं संधी दिली तर आपण त्यासाठी मदत करावी आणि सगळ्यांनी मला मदत करायचं निश्चित केलेलं आहे. तसा शब्द माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिलेला शिंदे सेनेचा एक अर्ज भरलेला आहे. तानाजी पाटील यांनी अर्ज आहे. मी काय त्याची माहिती घेतली नाही. विजय आपलाच होईल हे निश्चित आपल्याला. विजय आपलाच होईल हे निश्चित आपल्याला.